विखे पाटील मला म्हणायचे, संग्राम निर्णय घे, पण मी काँग्रेसमध्येच राहिलो, पण आता नाही. भाजप प्रवेश करताना संग्राम थोपटेंनी जाहीर भूमिका मांडली. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्याने 22 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं होतं. आज संग्राम थोपटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. भाजपमध्ये पक्षप्रवेश करतानाच संग्राम थोपटे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. संग्राम थोपटे यांनी म्हटलं आहे की गेल्या 4 दिवस तुम्ही चॅनेलवर पाहत होता. संग्राम थोपटे काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. 2 दिवसांपूर्वी माझी भूमिका मी स्पष्ट केली. मला अनेकांनी प्रश्न विचारला, तुम्ही काँग्रेस का सोडताय? ही वेळ माझ्यावर काँग्रेसने आणली. विखे पाटील मला विधिमंडळात सांगायचे, संग्राम निर्णय घे. इतर सहकारीसुद्धा सांगायचे की निर्णय घे. मी त्यांना सांगायचो, मी निर्णय घेऊ शकत नाही, किती दिवस अन्याय होतोय, निर्णय घे असे म्हणायचे. मी विचाराला बांधलेला कार्यकर्ता होतो. विधानसभा निवडणुकीत तुम्ही पाहिलं असेल, काही कारणामुळे आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. संग्राम थोपटे यांनी पुढे म्हटलेलं आहे की लोकसभेला आम्ही महाविकास आघाडी धर्म पाळला होता. काँग्रेस पक्षात निष्ठेनं काम केलं, त्या निष्ठेचं फळ मिळालं नाही. तळागाळात काँग्रेस वाढवण्याचं काम आम्ही केलं. थोडंसं दुःख वाटते, खंत वाटते. काँग्रेस पक्ष तळागाळात वाढवला आणि आज या निर्णयावर पोहोचलो आहे. भाजप देशाचा सगळ्यात मोठा पक्ष आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करत असणारा पक्ष आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची होणारी वाटचाल पाहता सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा पक्षप्रवेश करत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. पेपरमध्ये, वृत्तपत्रामध्ये संग्राम थोपटे काय निर्णय घेणार याकरता सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. गेल्या 2 दिवसापूर्वी मी माझी भूमिका स्पष्ट केली आणि त्या भूमिकेनंतर त्या सर्व गोष्टीवरती पडदा पडला. आज या ठिकाणी पक्षप्रवेशाच्या निमित्तानं बावनकुळे साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, विखे पाटील साहेब असतील, जयकुमार गोरेजी असतील, राहुल दादा असतील, महाडिक साहेब सुद्धा विशेष करून या ठिकाणी उपस्थित आहेत. माफ करा, तुम्ही मागे बसला होता, मी बघितलं नाही. त्याचप्रमाणे टिळेकरजी असतील आमदार, यांना मला या निमित्तानं सांगायचंय साहेब की मला बरेचशा लोकांनी प्रश्न विचारला, तुम्ही काँग्रेस का सोडता? तुम्ही तर हार्डकोर काँग्रेसी. गेल्या अनेक वर्षापासून, तुमच्या वडिलांपासून तुम्ही काँग्रेस रुजवली, वाढवली, किंबहुना तो विचार तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवला. परंतु खरं सांगायचंय साहेब, ही वेळ खरं तर माझ्यावर काँग्रेसनेच आणली आणि या परिस्थितीचा गेले 5-7 वर्षापासूनचा मी सातत्याने विचार करतोय. विखे पाटील साहेब विधिमंडळामध्ये असल्यानंतर मला वारंवार सांगायचे, अरे संग्राम निर्णय घे, निर्णय घे, निर्णय घे. आमचे जयकुमार गोरे सांगायचे, राहुल दादा सांगायचे, अनेक भारतीय जनता पार्टीतले सर्व प्रतिष्ठित पदाधिकारी मला सातत्याने सांगायचे की तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. मी त्यांना सांगायचो, साहेब मी काही निर्णय घेऊ शकत नाही. ते सांगायचे, अरे निर्णय घे, किती दिवस तुझ्यावरती अन्याय होतोय आणि या अन्याय करता, वाचा फोडण्याकरता तू काहीतरी निर्णय घे. परंतु मी एक विचाराला बांधलेला कार्यकर्ता असल्यामुळं मी सहजासहजी त्या विचारापर्यंत पोहोचत नव्हतो. गेल्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल, आपण सर्वांनी पाहिलं असेल, आपल्याला काही कारणांमुळे या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. त्या अगोदरची झालेली लोकसभेची निवडणूक असेल, त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा जोमाना आणि अतिशय काटेकोरपणे आणि काळजीने काम आपण सर्व कार्यकर्त्यांनी केलं आणि महाविकास आघाडीचा धर्म पूर्वीच्या काळामध्ये लोकसभेला आपण पाळला. परंतु साहेब, खंत एवढीच आहे, केलेले जे काम किंवा जी निष्ठा राखून मी ज्या पक्षामध्ये अनेक वर्ष काम केलं, त्या निष्ठेचं काहीच फळ माझ्या पदरामध्ये पडलं नाही, हे मला या निमित्तानं मुद्दामून सांगायचं. अनेक वर्ष मी संघर्ष केला, माझ्या वडिलांनी संघर्ष केला, मीही संघर्ष केला.
संघर्ष करायला लागतोय म्हणून आम्ही कधी डगमगलो नाही किंवा कुठलाही विचार त्या ठिकाणी शिवला नाही. संघर्षाच्या भूमिकेमधून सातत्याने सहकारी संस्था असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, तिथं एक हाती सत्ता मिळवण्याचा कायम प्रयत्न केला. पक्षाची ताकद मिळो न मिळो तळागाळापर्यंत काँग्रेस रुजवण्याचं वाढवण्याचं प्रामाणिक काम आम्ही त्या निमित्तानं केलं. आज खरं तर पूर्वीचे दिवस आठवल्यानंतर आजचा निर्णय घेतल्यावर थोडंसं वाईट वाटतंय, कारण की पूर्वीच्या काळामध्ये आम्ही जो पक्ष तळागाळामध्ये वाढवला, परंतु नाईलाजाने आज या निर्णयाप्रत आम्ही या ठिकाणी येऊन बसलेलो आहोत. कार्यकर्त्यांची सगळ्यांची खंत होती, विचार होता. सातत्याने निवडणूक झाल्यापासून प्रत्येक कार्यकर्ते मला येऊन सांगायचे, दादा आता काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, आपल्याला काहीतरी बदल केला पाहिजे, आपल्याला विकासाच्या माध्यमातून कुठेतरी कास धरून आता कुठेतरी आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे. मी बऱ्याच वेळेला त्यांना शांत बसण्याचं आवाहन करायचो, परंतु शेवटी माझ्या डोक्याच्या वर पाणी साहेब चाललं होतं. आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निर्णय घेत असताना भारतीय जनता पार्टी हा देशामधला एक नंबरचा सर्वात मोठा असणारा पक्ष, या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असणारा पक्ष, त्याचप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राची चाललेली वाटचाल असेल, या सर्व गोष्टींना प्रभावित होऊन आम्ही साहेब आज हा निर्णय घेतलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.